तर हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला फर्स्ट लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पार्ट सुरू करणार आहोत. त्याआधी बघा, इथे आपल्याला एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे किंवा सिलेक्शन घ्यायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट एक्झॅक्टली जर काय असेल तर पहिलं समजून घेणं की एक्झाम पॅटर्न कसं आहे. दुसरं इम्पॉर्टंट आहे सिलेबस काय आहे. त्याच्या अकॉर्डिंगलीच तुम्ही कसं करू शकता, प्रिपरेशन करू शकता. बरेच स्टुडंट्स असतात प्रिपरेशन करतात पण सिलेक्शन होत नाही. याचं कारण हेच असतं की त्यांच्याकडे एक राईट स्ट्रॅटेजी नाहीये. दुसरं, त्यांना सिलेबस व्यवस्थित माहिती नाही, शेड्यूल प्रॉपरली नसतं. तर इथे जी आपल्याला सुरुवातच करायची याच्यासाठी, तर आपण याची सुरुवात सिलेबस समजून घेण्यापासून. पेपर एक आज पाहणार आहोत. मुंबई महानगरपालिकेचा जो पेपर आहे 2025चा, तो आपण इथे आज पेपर पाहणार आहोत. कशा टाईपचे क्वेश्चन्स आलेत आणि कसं आपल्याला प्रिपेअर करायचंय हे आपण आपला पूर्ण जो मेन टॉपिक आहे तो सुरू करण्याच्या आधी ही जी एक्सरसाइज आहे ही आज आपण करणार आहोत. हे करणं यासाठी गरजेचं आहे की ब्लाइंडली तुम्ही फक्त प्रिपरेशन स्टार्ट नका करू. मी तुम्हाला आता क्वेश्चन्स सॉल्व्ह करताना सुद्धा सांगते की कशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. ओके, किंवा किती बेसिक क्वेश्चन्स आहेत. तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करायचं म्हणून नका करू. ओके, तुम्हाला सिलेक्शन हवंय, क्वेश्चन कसे येत आहेत आणि सिलेबसमध्ये काय काय पॉईंट आहेत हे मला वाटतं की तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी बघा, आजचा जो आपण सिलेबस जो सगळ्यात पहिला पाहतोय, जो सिलेबस आहे, एकच मिनिट, लेट मी शेअर. ओके, तर इथे बघा, जो सिलेबस आहे त्याच्यामधला पहिला टॉपिक कोणता आहे? पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थमध्ये आता एक एक टॉपिक बघा, कारण की इथे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन बघणार आहोत याच्यानंतर सिलेबसच्या नंतर, त्यावेळेस कळेल की कोणत्या टॉपिक मधून कशा प्रकारचा क्वेश्चन आला. इथे स्ट्रक्चर ऑफ पब्लिक हेल्थ सिस्टीम याच्यामध्ये बघितलं जातं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी या 3 टाईपच्या काय असतात स्ट्रक्चर असणार आहे. याच्यामध्ये कोणते कोणते किती मेंबर्स असतील, यांचं काम काय आहे, हे तुम्ही इथं स्ट्रक्चर ऑफ पब्लिक हेल्थ सिस्टीम मध्ये बघतात. इथे अजून एक आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर पण बघितलं जातं. म्हणजे विलेज लेवलला कसं आहे, तालुका, डिस्ट्रिक्ट या लेवलचं पण तुम्ही काय करणार आहे ते स्ट्रक्चर बघणार आहात. त्याच्यानंतर बघा, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि अर्बन लोकल बॉडीज. हा सगळ्यात सिंपल टॉपिक आहे, हा लगेच होऊन जातो. सायन्स ऑफ कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसिजेस. इथे कम्युनिकेबल डिसिजेस काय असतात, जे ट्रान्सफर होऊ शकतात एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सनला. मग कम्युनिकेबल डिसीजेस कशामुळे होऊ शकतात? बॅक्टेरिया, व्हायरस याच्यामुळे हे कम्युनिकेबल डिसीजेस होतात. जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं? लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस एकदम इम्पॉर्टंट आहे. डायबिटीज म्हणा, हा कशाच्या रिलेटेड आहे? नॉन कम्युनिकेबल. घरामध्ये वडिलांना डायबिटीज आहे म्हणून मुलाला जात नाही. ओके, तो कसा असणार आहे? नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. ट्रान्समिशन अँड कंट्रोल ऑफ डिसीज. कोणत्या प्रकारे डिसीजचं ट्रान्समिशन होणार आहे? एअरबॉर्न इन्फेक्शन आहे का? वॉटरबॉर्न इन्फेक्शन आहे? फूडबॉर्न इन्फेक्शन आहे? कशा टाईपचं इन्फेक्शन आहे एक्झॅक्टली बघितलं जातं. ट्रान्समिट कसं होणार आहे याच्यामध्ये तुम्ही वेक्टरबॉर्न डिसीजेस पण बघता. वेक्टरबॉर्न डिसीजेस. स्प्रेड अँड कंट्रोल ऑफ इपिडेमिक्स. व्हॉट इज इपिडेमिक्स? इपिडेमिक्स काय असतात? ज्या प्रकारे तुम्ही पॅन्डेमिक, एंडेमिक आणि इपिडेमिक बघता. पॅन्डेमिक वर्ल्ड वाईड स्प्रेड असतो. एंडेमिक मध्ये बघितलं जातं की एकाच लिमिटेड एरिया पर्यंतचा स्प्रेड असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एपिडेमिक स्टडी करता याच्यामध्ये बघता की कसं आता केसेस रायझिंग आहे एखाद्या डिसिजेसच्या. म्हणून म्हटलं जातं की पावसाळ्याच्या वेळेस म्हटलं जातं की मलेरिया आता कसा आहे, एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढतोय, म्हणजे इपिडेमिक बनतो तो. ओके, त्यानंतर आहे पब्लिक अवेअरनेस, बिहेव्हिअरल सायन्स आणि हेल्थ एज्युकेशन. सिंपल टॉपिक आहे. मॅटर्नल आणि हेल्थ, चाइल्ड वेलफेअर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे इथे. न्यूट्रिशन अँड वॅक्सिनेशन. जर मी तुम्हाला एकदम हायलाइटिंग पॉईंट जर सांगितले, न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे, मॅटर्नल हेल्थ इम्पॉर्टंट आहे, स्प्रेड हे नॉन कम्युनिकेबल डिसीज. आणि स्ट्रक्चर मधून पण क्वेश्चन आहेत. ओके, सगळेच टॉपिक मधून कशा प्रकारचे क्वेश्चन्स येते आपण बघतच आहोत. त्याच्या आतमध्ये सिलेबस बघून घ्या आधी एकदम प्रॉपरली. काय आहे सिलेबस मधून, काय काय शिकायचं हे तर माहिती पाहिजे. पर्सनल हायजीन, स्वतःच्या रिलेटेड जसं म्हटलं जातं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. कोणत्या पद्धतीने तुम्ही हायजीन ठेवू शकता. फर्स्ट एड काय आहे. पॉप्युलेशन अँड डेमोग्राफिक्स. याच्यामध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये सेन्ससचा पण स्टडी करणार आहेत की काय, म्हणजे कुठल्या याच्यामध्ये मॅटर्निटी, मोर्टॅलिटी रेट, इन्फर्मोर्टॅलिटी रेट किंवा पॉप्युलेशनचा डेमोग्राफिक सायन्स इथे तुम्ही स्टडी करताय. बर्थ अँड डेट रिलेटेड ऍक्ट्स. ऍक्ट्स इम्पॉर्टंट आहे तिथे. ऍक्ट्स
कोणत्या ऍक्ट्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. नॅशनल हेल्थ प्रोग्राम, हेल्थ स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन हे तुम्हाला स्टडी करायचंय. त्याचबरोबर हेल्थ अँड सॅनिटेशन प्रोव्हिजन्स अंडर महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल, नगर पंचायत आणि इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट ऑफ 1965 याचे हे पण तुम्हाला काही प्रमाणामध्ये वाचायचंय. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, ओके. त्यानंतर आहे हँडलिंग अँड मॅनेजमेंट ऑफ सेफ्टी इक्विपमेंट्स फॉर सॅनिटेशन वर्कर्स. सॅनिटेशन वर्कर्सला कोणत्या सेफ्टी मेजर्स इथे फॉलो करायचे हे तुम्हाला इथे बघायचंय. त्यानंतर जो सेकंड टॉपिक आहे म्हणजे जो पूर्ण सिलेबस आहे सॅनिटरीमध्ये, तो 2 टॉपिक याच्यावरती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 2 पेक्षा तुम्ही 3 म्हणू शकता याच्यामध्ये. एकतर जे ऍक्ट्स आहेत महाराष्ट्राचं किंवा गव्हर्नमेंटच्या रिलेटेड लोकल बॉडीज बद्दल तुम्ही स्टडी करता तो एक पार्ट, दुसरा आहे सॅनिटेशन मॅनेजमेंट आणि थर्ड आहे कोणता पब्लिक हेल्थ. ओके, ही 3 टॉपिक याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या याच्यामध्ये पूर्ण सिलेबसमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही सॅनिटेशन मॅनेजमेंट हा सिलेबस मधला टॉपिक बघता, याच्यामध्ये एक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो रोल आहे, जे ड्युटीज आहेत हे तुम्ही इथे स्टडी करणार आहे. याला एवढं जास्त वेटेज नाही. आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स बघू की कशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये बघाल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर हे खूप जनरल टॉपिक आहे, याच्यामध्ये एवढे क्वेश्चन्स इथे नाही येणार. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बायोमेडिकल मध्ये म्हटलं जातं की हॉस्पिटलमध्ये जे काही वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघणार की पायरोलिसिस प्रोसेसेस काय आहेत, इन्सिनरेशन काय आहे, किंवा कोणते असे डिसीजेसचे ऑर्गन्स आहेत ज्यांना डंप केलं जातं किंवा डम्पिंग ही प्रोसेस आहे जी ती पण कॅरी आउट करतात. कोणत्या वेस्टला कोणत्या टाईपची ट्रीटमेंट दिली जाते हे तुम्ही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट मध्ये बघणार आहे. आता बघा, मी तुम्हाला हा क्वेश्चन इथं हायलाइट करते. हा जो पॉइंट आहे ना, स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सुरक्षा याच्यावरती टॉपिक वरती क्वेश्चन आलेला आहे, तो आपण बघूयात. पण इथे टॉपिक तुम्हाला प्रत्येक एक टॉपिक रीड करायचं आहे स्वतःहून, जेणेकरून आता ज्यावेळेस क्वेश्चन बघू त्यावेळेस कळेल की एक्झॅक्टली कोणत्या एरियामधून कशा टाईपचा क्वेश्चन येतोय. ओके, हीच एक राईट स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये तुम्हाला काय कळेल की एक्झॅक्टली कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. सिलेबस तर आपण कव्हर करू, त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे एमसीक्यूज घेतले जातील, रेग्युलर लेक्चर्स होतील, पण तुम्हाला स्वतःच्या साईडून काय माहिती पाहिजे की कसे क्वेश्चन्स येत आहेत इथे. त्यानंतर आहे सिटी सॅनिटेशन प्लॅन, सिवेज मॅनेजमेंट अँड टाइप्स ऑफ टॉयलेट्स, कोणत्या टाइपचे टॉयलेट्स आहेत, सॅनिटेशन अरेंजमेंट ड्युरिंग फेअर्स, कॅम्प्स आणि फेस्टिवल्स, प्लॅनिंग ऑफ व्हेरियस वेस्ट रिसोर्सेस म्हणजे कलेक्शन. असं खूप वेळेस म्हटलं जातं की जिथून वेस्ट जनरेट होत आहे दॅट इज सोर्स, त्या सोर्सला या वेस्टचं जर कलेक्शन असेल तर खूप म्हणजे त्याच्या पुढची जी मॅनेजमेंट आहे त्याला एवढे एफर्ट्स लागत नाहीत. त्यानंतर आहे मॅनेजमेंट ऑफ ई वेस्ट. आता जसं प्रकारे तुम्ही वरचं बघितलं सिवेज मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे, बायोमेडिकल मी सांगितलं की हॉस्पिटल मधलं वेस्ट किंवा जे मेडिसिन्स असतात त्यांचं सिरिंज म्हणा, त्यांचं जसं कसं वेस्ट ट्रीटमेंट करणार आहे तुम्ही. ई वेस्ट काय असतं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हटलं जातं. तुम्ही जे फोन्स, मोबाईल फोन, सीपीयूज यूज करतात त्याच्यानंतर ते काम झाल्यानंतर डिस्कार्ड करता, ते जे वेस्ट आहे ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे. मग त्याचं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, किंवा गार्डन वेस्ट, डोमेस्टिक हजार्डस वेस्ट, किंवा घरामध्ये पण जे काही हजार्डस वेस्ट जनरेट होतं त्याचं कसं मॅनेजमेंट पाहिजे. कन्स्ट्रक्शन अँड डिमोलायझेशन वेस्ट, ओके, जे कन्स्ट्रक्शन साइट्स असतात त्याच्यानंतर जे म्हणजे डिकन्स्ट्रक्ट केलं जातं त्या बिल्डिंग, त्याचं वेस्ट कसं मॅनेज करायचंय ते पण बघणार आहे तुम्ही. वेट वेस्ट प्रोसेसिंग, डिस्पोजल टेक्नॉलॉजी सिस्टीम्स, हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये दिलेत. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिटेशन ऍक्ट. ओके, आधीपासून ही एक ऍक्ट त्यावेळेस बनवली होती ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स, याला जर मराठीमध्ये बघायचं म्हटलं, जे आधी गटर म्हणा अशा प्रकारचे जे एरिया जे साफ करायला लागायचे ते फक्त काही सोसायटीच्या रिलेटेड होते, त्याच लोकांना ते काम दिलं जात होतं. पण त्यांचीही एक सेल्फ रिस्पेक्ट आहे किंवा डिग्निटी आहे. जे हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करत होते ते स्टॉप केलं गेलं या ऍक्ट नुसार. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज म्हणजे एम्प्लॉयमेंट कोणाला ॲज अ मॅन्युअल स्कॅव्हेंजर दिली गेली नाही पाहिजे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते सेक्शन्स आहेत हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा डोमेस्टिक वेस्ट मॅनेजमेंट. डोमेस्टिक म्हणजे जे घरामध्ये कचरा होतोय, होम कंपोस्ट, त्याला कशा प्रकारे तुम्ही ट्रीट करणार आहे. मॅनेजमेंट ऑफ स्ट्रे अँड रोमिंग डॉग्स अँड ॲनिमल्स. ओके, त्यानंतर जो एन्व्हायरमेंट थर्ड टॉपिक असणार आहे. फर्स्ट कोणता आहे, पब्लिक हेल्थ, सेकंड सॅनिटेशन मॅनेजमेंट, आणि थर्ड टॉपिक इथे आहे एन्व्हायरमेंटचा.
मग एन्व्हायरमेंटचे काही लॉज, म्हणजे सगळे लॉज करत नाही बसायचे, जे इम्पॉर्टंट लॉज आहेत तेच आपण इथे कव्हर करणार आहे. स्टेट ऑफ एम्प्लॉयमेंट इथे एन्व्हायरमेंट रिपोर्ट, किंवा बघू शकता की कुठल्या एरियामध्ये जास्त पोल्युशन आहे, किंवा HDI नुसार आपला रँकिंग काय आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, या सर्व गोष्टी तुम्ही इथे बघणार. रोल ऑफ महाराष्ट्र सेंट्रल पॉप्युलेशन किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड, CPCB. ओके, सेंट्रल पोल्युशन बोर्डचा जो ऍक्ट आहे, कोणत्या ऍक्ट नुसार हे आलंय हे सुद्धा इथे विचारलं जाऊ शकतं. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल ऍक्ट अँड मॅनेजमेंट, ओके, हे सुद्धा इथे असणार आहे. जो फोर्थ टॉपिक आहे याच्यामध्ये काय, कॉम्प्युटर नॉलेज, न्यू टेक्नॉलॉजीज म्हणजे काय, GIS, जिओ टॅगिंग, मंथली रिपोर्ट, MIS असणारे, QR कोडिंग, RFID म्हणजे काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन्स, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्या काही टेक्नॉलॉजी आता नवीन येत आहेत, किंवा कॉम्प्युटरचा, या टाईपचे क्वेश्चन्स इथे असतील. नॉलेज ऑफ अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन इन गव्हर्नमेंट, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे 5 जर तुम्ही पूर्ण सिलेबसला डिवाइड केलं तर 5 या टॉपिक वरती मेनली क्वेश्चन्स येतात. त्याच्यामधले 3 मी कोणते इम्पॉर्टंट सांगितले तुम्हाला, एक असणार आहे पब्लिक हेल्थ, दुसरा असणार आहे सॅनिटेशन मॅनेजमेंट, आणि थर्ड टॉपिक कोणता आहे, येस, कोणता आहे थर्ड टॉपिक, थर्ड टॉपिक आहे अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र, हे थर्ड टॉपिक आहे. म्हणजे मी सांगितलं जे जास्तीत जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात, तर या 3 टॉपिक मध्ये येऊ शकतात. आपण जो आता सिलेबस पाहिलाय, मला वाटतं जर एकदा सिलेबस पाहिलाय आपण, आता क्वेश्चन पेपर बघूया की मुंबई महानगरपालिकाचा जो 25चा पेपर आहे तो आता इथे आपण बघतोय. सिलेबस मध्ये सगळे जर पॉइंट्स तुम्ही एकदा रीड केलेले असतील, तुम्हाला एक्झॅक्टली क्वेश्चन रीड केल्यावरती आता कळेल की कुठल्या रिजन मधून कसा क्वेश्चन येतोय. ओके, एकदा मी क्वेश्चन पेपर डिस्प्ले करते. ठीक आहे, हा बघा, हा क्वेश्चन पेपर आहे मुंबई महानगरपालिका 2025चा. तर याच्यामध्ये जो काही ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न आहे, मला तो एकदा लिहून देऊ द्या तुम्हाला. जो एक्झाम पॅटर्न आहे, याच्यामध्ये मराठी 15 क्वेश्चन्स असतात, इंग्लिश 15 क्वेश्चन्स, त्यानंतर GK जनरल नॉलेज 15 क्वेश्चन्स, त्यानंतर आहे रिझनिंग 15 क्वेश्चन्स. ओके, सर्व हे 15 क्वेश्चन्स असणार आहे. हे झाले 60 क्वेश्चन्स. यानंतर जो टेक्निकल पार्ट आहे, याचे किती क्वेश्चन्स असणार आहे, 40 क्वेश्चन्स. मी तुम्हाला दाखवते आता क्वेश्चन पेपरमध्ये एक्झॅक्टली पेपरमध्ये कसं डिस्ट्रीब्युटेड आहे. ओके, म्हणजे जो टेक्निकल पार्ट जो आता आपण इथे स्टडी करतोय, याचे किती क्वेश्चन्स आहेत, 40 क्वेश्चन्स म्हणजे 80 मार्क्स. ओके, तर याच्यामध्ये बघा, जे मराठीचे 15 क्वेश्चन्स आहे ते किती मार्क्ससाठी असतील, येस, प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्स आहे, 2 मार्क्स आहे. ओके, 30 मार्क्सचा जो हार्ड सिलेबस असणार आहे, हा फक्त टेक्निकल कितीच असणार आहे, 80 मार्क्स असणार आहे. लक्षात घ्या. आता मराठीचं बघा, सगळीकडे 4 म्हणजे 4 सेक्शन्स असतात, 4 क्वेश्चन्स प्लस जो लास्ट सेक्शन असतं त्याच्यामध्ये 3 किंवा कुठल्या तरी पार्टमध्ये 3 क्वेश्चन्स असणार आहे. मी तुम्हाला रिझनिंगचे पण क्वेश्चन्स दाखवते, पण त्याच्या आधी मला तुम्हाला टेक्निकलचा क्वेश्चन्स दाखवायचे, कारण की आताच आपण टेक्निकलचा सिलेबस रीड केलाय. ओके, जनरल नॉलेज, रिझनिंग, टेक्निकल. ओके, याच्यामध्ये बघा आता क्वेश्चन्स कशा प्रकारचे आलेत, सिलेबस बघितला आपण. व्हॉट इज अ युनिट फॉर मेजरिंग ल्युमिनस इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी किंवा एखाद्या लाईट, म्हणजे डिरेक्टली बेसिक जो फिजिक्सचा क्वेश्चन आहे त्याच्यातला हा क्वेश्चन आलाय. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरीली कॉन्ट्रीब्युटेड टू अर्बन एअर पोल्युशन. पर्यावरण आताच बघितलं होतं आपण, एकच मिनिट, मी प्रत्येक वेळेस असं तुम्हाला बॅक करून नाही दाखवत, एकदा फक्त बघा. ओके, इथे बघा, एन्व्हायरमेंटल लॉज किंवा पोल्युशन या टॉपिक मधून इथे क्वेश्चन येत आहेत. ओके,
आणि जर तुम्ही एक्झॅक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला अर्बन एअर पोल्युशन, तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की आता जरी अर्बन एअर पोल्युशन जर असा टाईपचा क्वेश्चन आलाय, तुम्ही ऑप्शन रीड करा 1 2 3 4. जरी तुम्ही 50% प्रिपरेशन केलंय, तुम्हाला हा क्वेश्चन डुएबल आहे की नाहीये? येस अश्विनी, तुम्हाला काय वाटतं हा क्वेश्चन तुमच्यासाठी डुएबल आहे की नाही? बघा इथे ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज, अर्बन एअर पोल्युशन विचारले. तुम्ही ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीजला एलिमिनेट करू शकता. डोमेस्टिक कुकिंग ऑइल, कुकिंग फुएल, रॉंग. इथं काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 इंडस्ट्रियल इमिशन्स आणि फर्स्ट ऑप्शन आहे ऑटोमोबाईल एक्झॉस्ट. एअर पोल्युशन साठी जर तुम्ही बघितलं, तुम्ही इंडस्ट्रियल इमिशन्स पण म्हणू शकता, पण इथं अर्बन जर स्पेसिफिकली दिलंय, ऑटोमोबाईल जे काही व्हेकल्स आहेत, दॅट इज द करेक्ट आन्सर. ओके, त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, जो एक जनरल क्वेश्चन आहे की इंडिकेटर्स मधून इथे विचारला गेलाय. स्वच्छ भारत अभियान, आता जो सिलेबस मध्ये आपण टॉपिक पाहिला स्वच्छ भारत अभियान, कोणत्या मिनिस्ट्री बद्दल आलाय? मिनिस्ट्रीचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत. ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 प्युअर ऑक्सिजन वेक्टर बॉर्न डिसीजेस बद्दल इथे विचारलं जात आहे. टर्बिडिटी म्हणजे सिवेज वॉटर ट्रीटमेंट, सिवेज ट्रीटमेंट. त्यानंतर बघा बर्थ रजिस्ट्रेशन डेटा इन इंडिया. आपण परत मी याच्याकडे जाते, मला वापस हे नाही करायचंय, पण इथे बघा एक्झॅक्टली तुम्हाला कळायला पाहिजे की कशा टाईपचे क्वेश्चन्स कुठून येत आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक्झॅक्टली पॉप्युलेशन अँड डेमोग्राफिक सायन्स, त्याच्या खाली बघा बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन ऍक्ट अँड व्हायटल स्टॅटिस्टिक. हा पॉइंट आहे. ज्यावेळेस तुम्ही हा स्टडी कराल, तुम्ही ऍटलीस्ट हे तरी म्हणजे बघाल ना की कोणती मिनिस्ट्री किंवा कोणतं डिपार्टमेंट आहे जे याचं रेकॉर्ड ठेवतंय, डेथचं किंवा बर्थचं रेकॉर्ड कोण ठेवतंय, एवढं तर स्टडी कराल. म्हणजे किती बेसिक क्वेश्चन्स आहेत मी सांगते तुम्हाला की बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन ऍक्ट अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला इथे विचारलं जात आहे. आणि क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन काय आहे? बर्थ रजिस्ट्रेशन डेटा इन इंडिया कोण असणार आहे याचा प्रायमरी सोर्स? दॅट इज सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम, ऑप्शन नंबर 2. ओके, आपण टॉपिक तर घेऊयात, त्याच्या आधी फक्त बघा की कशा टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिलायबल इंडिकेटर फॉर डिटेक्टिंग वॉटर कंटॅमिनेशन. म्हणजे इथे जे काही वॉटर पोल्युशन आहे त्याच्या रिलेटेड इथे क्वेश्चन आलेला आहे. मेथड इज मोस्ट अप्रोप्रिएट फॉर प्रोसेसिंग पॅथॉलॉजिकल किंवा वेस्ट सच एज ह्युमन सिवेज वॉटर, सिवेज ट्रीटमेंट. परत डेमोग्राफी मधून क्वेश्चन आलाय. ओके, फक्त बघा की कशा टाईपचा क्वेश्चन कुठून येतोय. म्हणजे टाइप्स ऑफ सॅम्पलिंग मेथड जे आपण डेमोग्राफिक मध्ये स्टडी करणार आहे त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आता मराठीचे परत 15 क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे पूर्ण पेपरमध्ये 15 असणार आहे. टेक्निकल पार्ट 2 नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. डिरेक्टली विचारले की रिस्क फॅक्टर फॉर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस काय आहे. त्यानंतर इम्युनोडेफिशियन्सी किंवा डिरेक्टली इम्युनोच्या रिलेटेड क्वेश्चन विचारलाय. यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ कम्युनिटी वॉटर ऍट अ ट्रीटमेंट प्लांट. काय वापरलं जात आहे ट्रीटमेंट ज्यावेळेस तुम्ही बघणार आहे सॅनिटेशन मॅनेजमेंट मध्ये, तर या वेस्ट वॉटर ट्रीटमेंट वरती प्युरिफाय करण्यासाठी कोणती प्रोसेस यूज केली जाते असं विचारलंय. व्हॉट इज अ क्लासिक क्लिनिकल साइन ऑफ डिप्थेरिया. आता जो तुम्ही फर्स्ट पब्लिक हेल्थ मध्ये जो टॉपिक पाहिला असेल, कम्युनिकेबल डिसीजेस म्हणा किंवा बाकीचे जे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये कसं ट्रीटमेंट केली जाते त्यांची, याच्यामध्ये विचारलं गेलंय डिप्थेरियासाठी क्लिनिकल साइन काय आहे. सर्वेच्या रिलेटेड खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. ओके, टाइप ऑफ epidemiology helps identify risk factor and establish causal relationship between factors and diseases. ओके, व्हायरस रेबीज साठी कोणता व्हायरस असणार आहे? आता जरा जास्त स्पेसिफिक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही डिसीज स्टडी करता त्यावेळेस तुम्ही हे पण बघणार आहे की त्याचा पॉझिटिव्ह एजंट काय, त्याचा डीएनए मॉलिक्युलर लेवलवरती त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथे बघणार आहात. आता इथे बघा म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, नॉन बायोडिग्रेडेबल म्युन्सिपल सॉलिड वेस्टला कसं ट्रीटमेंट केलं जातं, किंवा आपण जे काही बायोमेडिकल वेस्ट म्हणा किंवा त्याचबरोबर म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, ई वेस्ट यांच्या सगळ्यांचं काय करणार आहे ट्रीटमेंट बघणार आहेत किंवा त्यांचं मॅनेजमेंट बघणार आहे. त्याच्यामध्ये काय दिलं होतं तर सॅनिटरी लँडफिल्स.
सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस STD प्रिव्हेंटेड बाय वॅक्सिनेशन कोणत्या टाईपचा असा आहे तो सुद्धा आपण इथे बघू. डिसइन्फेक्शन ऑफ वेल वॉटर साठी काय वापरलं जातं. ठीक, अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, फक्त एवढं बघून घ्या. आपण क्वेश्चन पेपर बघतोय. ओके, इथे विचारलं गेलंय विच इन्स्टिट्यूट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गनायझिंग मेडिकल अँड हेल्थ एज्युकेशन इन इंडिया. मेडिकल आणि हेल्थ एज्युकेशन साठी कोण इम्पॉर्टंट आहे. ओके, ओरल हायजीन, ज्यावेळेस तुम्ही पर्सनल हायजीन बघता किंवा फर्स्ट एड बघणार आहे, ओरल हायजीनच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं स्ट्रक्चरच्या मध्ये बघा प्रायमरी हेल्थ सेंटर्स, किती सिंपल क्वेश्चन आहे. अल्ट्रासोनोग्राफी, प्रिपरेशन फॉर सिटी स्कॅन, त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ही प्रायमरी म्हणजे जी बेसिक ग्राउंड लेवलला रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दॅट इज ORS, रिलेटेड टू ORS. नाउ व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनाचं काम काय आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मॅटर्नल आणि चाइल्ड वेलफेअर बघता, त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहे जननी सुरक्षा योजना अंडर द नॅशनल हेल्थ मिशन. ओके, मेडिसिन सोल्ड अंडर जन औषधी स्कीम्स आर नोन ॲज. ओके, जे कॉम्प्युटरचे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, कॉम्प्युटर स्टॅटिस्टिक्स, बघा काय मोड मीन मीडियन वरती क्वेश्चन विचारलाय. मीडियन म्हणजे काय, दोन सेट्सला जर तुम्ही इक्वली डिवाइड करता, जो मिडल पार्ट आहे दॅट इज मीडियन. 2 इक्वल हाफ्स विचारलाय. म्हणजे मी तुम्हाला सांगते, जरी तुम्हाला सिलेबस मध्ये बघून वाटत असेल की डिफिकल्ट आहे टॉपिक, असू दे डिफिकल्ट टॉपिक आपण करूयात, पण क्वेश्चन कशा लेवलचे विचारले जात आहेत हे सुद्धा समजून घ्या. स्वच्छ भारत मिशन, परत एकदा क्वेश्चन आहे स्वच्छ भारत मिशन. इनिशिएटिव्ह लॉन्च, ज्यावेळेस तुम्ही स्वच्छ भारत मिशन स्टडी कराल त्यावेळेस तुम्ही ऍक्ट म्हणजे कोणत्या इयर मध्ये आले हे नाही स्टडी करणार का, ऑब्व्हियसली करणार, पण ते तुम्हाला त्याच्यावरती जास्त फोकस द्यायचं इयर वरती. त्यासाठीच आपण बघतोय की कशा टाईपचे इयर क्वेश्चन विचारले जात आहेत, ऍक्ट्स वरती येत आहेत, कोणता प्रोग्राम कोणासाठी युजफुल आहे. इथेच बघितलं जननी सुरक्षा योजना. मी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय ते मी तुम्हाला सांगेलच, पण बघा क्वेश्चन कसे आहेत. मी तुम्हाला जे म्हणत होते की मी तुम्हाला याच्यामध्ये फक्त MCQs देणार नाही, पण तुम्हाला लॉजिकली सॉल्व्ह करायला शिकवणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला इथे सांगितलं जननी सुरक्षा योजना, कोणाला माहिती कोणाला माहिती नाही. जननी तर माहिती आहे, जननी काय असतं. जननी म्हणजे आई. ओके, सुरक्षा म्हणजे तिला आपण जे प्रोटेक्शन देतोय ते, किंवा ज्या ज्या गोष्टीपासून आपण तिची काळजी घेतोय दॅट इज सुरक्षा. योजना म्हणजे आईसाठी एखादी योजना बनवली. इथे ऑप्शन्स बघा, आई चेकअप, फ्री आई चेकअप फॉर स्मॉल चिल्ड्रन, इथे जननी आहे तर स्मॉल चिल्ड्रन येईल का, नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्सेक्टिसाइड टॅबलेट्स, इन्सेक्टिसाइड टॅबलेट्स म्हणजे तुम्ही जनरली बघा तुमच्या आजूबाजू तुम्ही असं काही ऐकलंय पण का, फक्त तुमचं ब्रेन तुम्हाला ओपन ठेवायचं एक्झामच्या टाइम मध्ये. इन्सेक्टिसाइड टॅबलेट्स हे वाटणं असं असू शकतं का, नाही. टू रिमूव्ह माल न्यूट्रिशन अमॉंग अडल्टन्स गर्ल. आता मी तुम्हाला सांगते, बऱ्याच स्टुडंट्सला जे काही एक 50% जरी प्रिपरेशन करून जातात, त्यांना 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज होऊ शकतं, एक तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4. पण याच्यामध्ये तुम्हाला अजून स्मार्ट बनायला लागेल. जननी याचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल, अशा ज्या स्कीम्स असते ना, स्कीम्सला फोडायचं नेहमी. फोडायचं म्हणजे ब्रेकडाऊन करायचं. म्हणजे जननी सुरक्षा योजना, जननीच्या सुरक्षा, आणि ही योजना त्यांच्यासाठी बनवली. टू प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज, इन्स्टिट्यूशनल म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीज झाल्या पाहिजे, जेणेकरून जो काही मदर मोर्टॅलिटी रेट आहे तो आपल्याला इथे काय करायचंय, कंट्रोल करायचा आहे. म्हणून इथे काय, टू प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड जननी सुरक्षा योजना. ओके, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कारण की असं कधीच नाही होणार की तुम्ही फुल्ली प्रिपेअर केलंय आणि तुम्ही आता एक्झामला गेलाय आणि मग तुमचं आता एक्झामला प्रिपेअर करून सगळं गेलंय, आता पेपर तसा येणार आणि झालं तुमचं सिलेक्शन, असं नसतं होत. ओके, प्रत्येक वेळेस जे तुम्ही प्रिपेअर करून जातात तशाच पद्धतीने क्वेश्चन्स येतील किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये तसं सगळं आठवेल हे नाही, पण तेवढं स्मार्ट बनायचं. किंवा
आपण जे काय ते टेस्ट परफॉर्म घेणार आहे सॅटर्डे टू सॅटर्डे, त्याच्या थ्रू तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला तुमची ऍप्टिट्यूड तेवढा असं डेव्हलप करायला लावायचं आहे की तुम्ही अननोन क्वेश्चन जरी तुमच्यासाठी रॅन्डम क्वेश्चन असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्या क्वेश्चनला ऑप्ट करून जास्तीत जास्त तिथे मार्क्स मिळवाल. आता हा क्वेश्चन जो फर्स्ट फोर्थ ऑप्शन होता, इतरांना माहिती का ही मेथड? पण जर तुम्हाला ही जर शिकवली जातीये, तुम्हाला काय करायची ती टेस्टमध्ये प्रॅक्टिस करायची आणि एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करायचे. का? त्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकतात आणि तुमचं सिलेक्शनचा जे चान्सेस आहेत ते कसे होतात? जास्त वाढतात. म्हणून इथे प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन 8 नंबर बघा. इंडियन प्राईम मिनिस्टर अनाउन्स 20 पॉइंट प्रोग्राम. थोडं जरी तुम्हाला इकॉनॉमिक्स बेसिक्स माहिती असेल तर तुम्हाला माहिती की इंदिरा गांधी ज्यावेळेस ह्या होत्या त्यावेळेस त्यांचं जे होत होतं की गरिबी मिटाओ गरिबी मिटाओ. ओके, तो प्रोग्राम जो होता 20 पॉइंट प्रोग्राम दॅट इज इंदिरा गांधी, ऑप्शन नंबर बी. किंवा ज्यावेळेस तुम्ही असे क्वेश्चन्स बघता, मोस्ट फेमस कोण आहे, सगळ्यात जास्त फेमस बघू शकता पर्सनॅलिटी, ते असणार इंदिरा गांधी. असं नाही की याच क्वेश्चन मध्ये, पण बऱ्याच क्वेश्चन्स मध्ये या गोष्टी लागू होतात. ओके, तुम्हाला ते फक्त प्रॅक्टिस करायचे त्या गोष्टी. नाउ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन रूट फास्टेस्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन साठी कोणता वे ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग घेतला पाहिजे? खूप बेसिक क्वेश्चन आहे हा, पण किती जण स्टुडंट मला नाही माहिती किती स्टडी करतात. ज्यावेळेस तुम्ही बघा खूप आजारी असते एवढं तरी तुम्हाला माहिती असेल, फक्त तुमचं डोकं ओपन ठेवा हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना. रूट कोणत्या ऍडमिनिस्ट्रेशन साठी फास्टेस्ट पाहिजे? इथे जर तुम्ही एखादी गोष्ट टॅबलेटने घेताय किंवा डॉक्टर कधी कधी म्हणतात तुम्हाला सलाईन लावायची गरज आहे. का बरं सलाईन लावायची गरज आहे? गोळ्या औषध खातो नाही. त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात की लवकरात लवकर जी इम्युनिटी आहे किंवा जी काही तुम्हाला वेलनेस म्हणजे चांगलं फील व्हायला लागेल ते कशाद्वारे होतं? ज्यावेळेस ते आपल्याला आयव्ही देतात. आयव्ही याच्यामध्ये काय होणार आहे? बायो अवेबिलिटी ऑफ ड्रग इज 100%. म्हणजे जे काय आपल्या सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल ना ते 100% जाणार. जर तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीमने घेतलं तर त्याच्यामध्ये काय होतं? बायो मेटाबॉलिझम म्हणजेच काय करणार आहे? लिव्हर त्यांना ब्रेकडाऊन करणार आहे, नाहीतर दुसऱ्या फॉर्ममध्ये तर त्यांना कन्वर्ट करणार आहे. तर ते याच्यामध्ये इलिमिनेट केलं जातं आणि बायो अवेबिलिटी ऑफ ड्रग इज 100%. म्हणून यामध्ये इंट्राव्हेनस ड्रग्स घेतले जातात. आता एनजीओ जर तुम्ही अर्बन लोकल बॉडीज मध्ये बघितलं तर हा टॉपिक तुम्ही आपण इथे तिथे स्टडी करणार आहे. व्हॉट इज अ प्रायमरी रोल ऑफ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन इन पब्लिक हेल्थ? ठीक आहे, आता जेवढं तुमचं नॉलेज आहे ना त्याच्यावरती सॉल्व्ह करा हा क्वेश्चन. म्हणजे बघा मी तुम्हाला काय म्हणते, फक्त एनजीओचं काम काय असतं? नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण सिलेबस ज्यावेळेस कम्प्लीट करू त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण खरंच आता एक्झाम क्लिअर करण्याच्या स्टेजमध्ये आहोत. कारण की क्वेश्चन जर बघितले ना तुम्ही, तुम्हाला असं वाटेल की खरंच खूप सोपे प्रश्न आहेत. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रायमरी रोल काय आहे? ठीक आहे, ऑप्शन बघा. टू इम्प्लिमेंट लॉज. लॉज इम्प्लिमेंट करून घेणं कोणाचं काम आहे? येस, जे काय आपलं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचं कोण कोण काम करतं? पोलीस ऑफिसर्स. ते लॉज इम्प्लिमेंट करतात. जे आपले एमपीज आहेत, एमएलएज आहेत, ते काय करणार आहेत? लॉज बनवतात. दे आर द लेजिस्लेटिव्ह. ते लेजिस्लेटिव्ह आहेत, लॉ बनवतात ते. पण इथे काय दिलंय? आता एकतर इम्प्लिमेंट करणारे पण नॉन ऑर्गनायझेशन म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन नाही. मेडिकल लायसन्सेस इश्यू करतील का? म्हणजे एवढं इम्पॉर्टंट काम की कोणत्या ऑर्गनायझेशनला मेडिकल लायसन्स देणं किंवा पर्सनला लायसन्स देणं हे काम असणारे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचं नाही. कलेक्ट टॅक्सेस अँड पेनल्टीज हे कोणाचं काम आहे? टॅक्सेस कलेक्ट करणं कोणाचं आहे? रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं. टॅक्स कलेक्शन जो केला जातो तो कोणाचा असणार आहे काम? किंवा फायनान्स याचं रिलेटेड असणार आहे, फायनान्स मिनिस्ट्रीच्या रिलेटेड असणार आहे. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्सकडे एवढे जर टॅक्सेस कलेक्ट करून हे असेल तर एनजीओजला फंडची काय गरज पडेल जर टॅक्सेस जर त्यांच्याकडे आले तर? रॉंग ऑप्शन. बघा म्हणजे काय आन्सर आहे? ऑप्शन नंबर 1. प्रोव्हाइड कम्युनिटी बेस्ड हेल्थ सर्व्हिसेस. मी नाही असं म्हणत की 100 क्वेश्चन पेक्षा तुम्हाला जे 40 क्वेश्चन्स आहेत 40 पेक्षा 40 तुम्हाला सोपे जाणार आहेत, नाही असं नसणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्स टू मॅक्स कशा पद्धतीने असे जे सिंपल क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये जास्त मार्क्स घ्यायचे
आणि जे टेक्नॉलॉजिकल आहे किंवा जे खूप टेक्निकल क्वेश्चन्स आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत, अशा क्वेश्चन्सला तुम्हाला तुमच्या नोट्स थ्रू किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग थ्रू इथे टिक करायचंय. पण अशा क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, कारण की ह्या गोष्टी आपण क्लासमध्ये बोलतच जाणार आहेत आता. जसे आपले लेक्चर्स पुढे जातील, आपण या गोष्टींना आपण डिस्कस पण करणार आहोत, फॉलो पण करणार आहेत आणि जे आपले टेस्ट कंडक्ट केल्या जातील त्यावेळेस तुम्हाला मी हे स्वतः अप्लाय करायला लावेल. ओके, तर कशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करून तुमचे मार्क्स वाढवू शकता. बघा, जो फोर्थ पार्ट असणार आहे याच्यामध्ये बघा कसे क्वेश्चन्स आहेत. मोस्ट इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग हेल्थकेअर असोसिएटेड इन्फेक्शन. अच्छा, तुम्ही सांगा हा कसा क्वेश्चन आहे. येस, प्रिव्हेंटिंग हेल्थकेअर असोसिएटेड इन्फेक्शन. मी तुम्हाला सिलेबस कव्हर करताना पण म्हटले, पर्सनल हायजीन मध्ये किंवा कोणत्याही प्रिव्हेन्शन मध्ये, डिसीज प्रिव्हेन्शन मध्ये 3 टाईप येतात: प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. प्रायमरी मध्ये काय येणार आहे, तुम्ही स्वतःला ते इन्फेक्शन होण्यापासून प्रिव्हेंट करताय म्हणजे तेच प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे. तर ते कसं असणार आहे, हँड हायजीन. ओके, खूप सिंपल आहे. यूज ऑफ अँटीबायोटिक्स कधीमध्ये घेतले जातात, एकदा तुम्हाला तो डिसीज झालाय म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये, एकदा डिसीज झाल्यानंतर फर्दर स्टेजेस मध्ये तो जाऊ नये, एक तर त्याचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे यूज ऑफ अँटीबायोटिक्स सेकंडरी याच्यामध्ये होतं. एन्व्हायरमेंटल क्लीनलीनेस, 2 स्टुडंट्स असतात ज्यांना या 2 गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. कुठलं, हँड हायजीन आणि एन्व्हायरमेंटल क्लीनलीनेस. पर्सनल प्रोटेक्टिव्ह, आता पर्सनल आहे म्हणून तुम्ही प्रायमरी वरती जाताय का, नाही. प्रिव्हेन्शन ऑफ हेल्थ केअर असोसिएटेड इन्फेक्शन. एन्व्हायरमेंटल क्लिनिनेस ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही बघा, हेल्थ केअर बद्दल बोललं जातं. हेल्थ केअर इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टेक्निक वेन डीलिंग विथ अँग्री पेशंट. किती जनरल क्वेश्चन आहे बघा, खूप जनरल क्वेश्चन आहे हा. तर तुम्ही कामली याला सॉल्व्ह करण्याचं ट्राय केलं तर बघा की अँग्री पेशंट आहे, त्याला तुम्हाला जर हे करायचंय, त्याच्यासोबत इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचंय, तर कशा पद्धतीने तुम्ही कराल. ऑफरिंग चीप ऍडवाइस, नो. अँग्रीला नाही, तर जो काम असेल त्याला पण चीप ऍडवाइस नाही द्यायची. आर्ग्युइंग विथ पेशंट्स टू प्रोव्हाइड अ पॉइंट, रॉंग. आर्ग्यू करायचं म्हणजे वाद करायचा, वाद घालायचा तुम्हाला, तर नाही. रिड्युसिंग द पेशंट एन्झायटी. आणि फोर्थ ऑप्शन आहे युझिंग काम अँड ऍक्टिव्ह लिसनिंग. 2 स्टुडंट्स असतात, एक 50% अभ्यास करून गेलेला असतो, एक असतो 20% अभ्यास करून गेलेला, पण कसा असतो तो जरा कामली शार्पली क्वेश्चन रीड करतोय. युझिंग काम अँड ऍक्टिव्ह लिसनिंग, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत कामली बोलताय, त्याचं प्रॉपरली ऐकताय, याच्यातला खूप जास्त रागीट जरी असेल तरी तो तुम्हाला प्रॉपरली ऐकून घेईल, कारण की तुम्ही काय करताय, एक तर प्रॉपरली ऐकताय आणि प्रॉपरली कामली बोलताय. सो ऑप्शन नंबर 4. ओके. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स याच्यामध्ये बघितलंय. ओके, ठीक आहे. प्रायमरी पर्पज ऑफ हेल्थ कम्युनिकेशन, मॅक्रो न्यूट्रिएंट प्रोव्हाइडेड मोस्ट एनर्जी पर ग्राम. आता हा PYQ आहे. तुम्ही कोणी आतापर्यंत जे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे जे आपण टॉपिक वाईज MCQs टाकले ते बघितलं असेल तर एकदा बघा. जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत ते किती, 1 ग्राम किती कॅलरीज देतो, आणि 1 ग्राम ऑफ फॅट्स गिव्स हाऊ मेनी कॅलरीज, 9 कॅलरीज, and 1 gram of carbohydrate gives 4 calories. हा डिफरन्स आहे. ओके, ऍज अ एनर्जी सोर्स कार्बोहायड्रेट डेफिनेटली, जे नीट क्वेश्चन वाचणार नाही ते कार्बोहायड्रेटच टिक करून येतील, कारण की इथे काय आहे, मोस्ट एनर्जी पर ग्राम जर मोस्ट एनर्जी जास्त आहे तर ती कशाची आहे, फॅटची आहे. ओके, ऑप्शन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड अ फेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास जरी नसेल केला तरी हा क्वेश्चन यायला पाहिजे तुम्हाला. ओके, which compound is most widely used in vector control program. Okay, in which where mosquito breed. ठीक है. What is a primary site for gas exchange in lungs. Anatomy चा क्वेश्चन आहे. मी ऑलरेडी अल्व्हिओलायचं सांगितलं होतं तुम्हाला. Which instrument should be given before measuring the height of a person.
खूप सिंपल क्वेश्चन आहेत. ओके, तर याच्यामध्ये जे काही तुमचं पार्ट आहे कशाचा, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, याच्यामध्ये आपण बघितलंय की सिलेबस काय आहेत आणि पूर्ण क्वेश्चन पेपर बघितलाय. याच्यामध्ये कशा प्रकारचे टेक्निकलचे क्वेश्चन्स आलेले आहेत. तर मी तुम्हाला हे क्वेश्चन्स यासाठी दाखवले की तुम्हाला फक्त एक्झामचं बर्डन वाटू नये की एक्झाम आहे खूप हे. ठीक आहे एक्झाम. काही क्वेश्चन्स डिफिकल्ट असू शकतात. म्हणजे जर पूर्ण ओव्हरऑल पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये असे काही थिंक करण्यासारखे क्वेश्चन्स आहे, जसं की हाच बघा, वेक्टर कंट्रोल प्रोग्राम. इथं बऱ्याच स्टुडंटला दोन याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. सल्फर डायऑक्साईड इलिमिनेट करते, लिंडेनमॅन एक्सचेंज करते. पण इथे बघा दोन इथे जे ऑप्शन आहेत, एकतर डीडीटी आणि हे काय पायरिथ्रियम एक्स्ट्रॅक्ट. याच्यामध्ये त्यांना काय होऊ शकतं, कन्फ्यूज होऊ शकतं. पण जर तुम्ही मलेरियाचा कंट्रोल म्हणा, मॉस्किटो, डेंग्यूच्या कंट्रोलमध्ये बघा, आपण ऑलरेडी सांगितलंय डीडीटी इज यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड. ओके, तर इथे इम्पॉर्टंट आहे पायरिथ्रियम एक्स्ट्रॅक्ट. ओके, अशा टाइप्सनी जर तुम्ही अभ्यास केला रेग्युलरली तर तुमचं हे सिंपल आहे पेपर. क्वेश्चन सिंपल आहेत, सिलेबस पण सिंपल आहे. काही आहेत थोडे म्हणजे हे आहेत डिफिकल्ट आहेत क्वेश्चन्स, पण ते डुएबल आहेत. ओके, अशा प्रकारे आपण इथे जो काही क्वेश्चन पेपर आहे तो बघितलाय. मी तुम्हाला हे म्हणत होते की जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरे जे क्वेश्चन आहेत, जसं की रिझनिंगचा पार्ट बघा, तो जरी तुम्ही सॉल्व्ह करायचा ट्राय केला तरी सुद्धा खूप सिंपल आहे. तुम्ही एकच मिनिट, एकच मिनिट. अल्फाबेटचा सिरीज विचारलात तुम्हाला. डिरेक्शन, डिरेक्शन, ब्लड अँड रिलेशन, ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन मध्ये काय बघता, ही तिची मामी, ती तिचा हा, तो तिचा हा, मग हा हा कोणाचा कोण, अशा टाइपचे जे क्वेश्चन्स असतात ते ब्लड रिलेशन मध्ये विचारले जातात. आता इथे बघितलं, हे सांगितलं की हा एवढ्या डिस्टन्सनी चालत गेला इकडे, मग तो तिथून वळाला, तो तिथून तिथून तिथून, मग तो आता कुठे आहे त्याच्या फर्स्ट पोझिशन पासून. अशा टाइपचे क्वेश्चन डिरेक्शन मध्ये, कुठल्या दिशेला आहे तो, हा प्रश्न असतो असा. तर याच्यामध्ये ज्या टाइपचे तुम्ही नंबर सिरीज म्हणता त्याला अल्फाबेट सिरीज पण एक टॉपिक असणार आहे, जो आपण रिझनिंग मध्ये बघू. ओके, त्याच्यानंतर सिरीज, नंबर सिरीज पण असते. बघूयात एखादा क्वेश्चन आपण. ठीक आहे, इथे पोझिशन मधले सेटिंग पोझिशन्स दिल्यात की सर्क्युलर टेबल आहे, हा याच्या साईडला बसलाय, तो तिच्या पुढे, हा मागे, असे बसलेले आहेत, मग कोण कोणाच्या साईडला बसलाय, अशा टाइपचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. खूप सिंपल क्वेश्चन्स आहे, ज्यावेळेस आपण घेऊ म्हणजे सिलेबस मध्ये जो एक एक टॉपिक आता सुरू करू. पण मला वाटतं तुमच्या साईडून तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. सिलेबस जर समजलाय तर पेपर मी तुम्हाला हा नोट्स म्हणून पाठवते, हा टॉपिक सेंड करून देते. तुम्ही बघा तुमच्या साईडून की कशा टाइपचे क्वेश्चन्स आहेत किंवा हे डुएबल आहे. तुम्ही स्वतःहून सांगू शकता की किती पर्सेंटेज तुमचं आता प्रिपरेशन झालंय आणि हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुमचं किती पर्सेंटेज होऊ शकतं. ओके, तर बघा इथे टॉपिक खूप सिंपल आहेत, डुएबल आहेत, केले केले जाऊ शकतात. तर हा क्वेश्चन पेपर एकदा तुम्ही तुमच्या साईडून सॉल्व्ह करायला बघा की कशा प्रकारे तुम्ही सोडवतायत, कोणत्या चुका तुमच्या साईडून होत आहेत. ओके, तर नंतरच्या मंडे पासूनच्या लेक्चरमध्ये आपण जो काही टेक्निकलचा फर्स्ट टॉपिक आहे तिथून सुरुवात करणार आहोत. ओके, इथपर्यंत काही तुमचे डाऊट्स आहेत? इथपर्यंत काही तुमचे डाऊट्स आहेत? ठीक आहे, तर यानंतरचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघत आहोत. थँक्यू. जो आता लेक्चर बघितलाय तो नक्की बघा, कारण की हा खूप इम्पॉर्टंट आहे. जो काय तुमचं इथून पुढचं फाउंडेशन बिल्डअप होणार आहे ते याच्यावरतीच होणार आहे. तुम्हाला माहिती पाहिजे सिलेबस काय आहे. ओके, थँक्यू. भेटूयात आपण पुढील लेक्चरमध्ये.